हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी गायडन्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आत्ता आपला चॅप्टर सुरू आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स। आत्तापर्यंत जेवढे चॅप्टर झाले चॅप्टरमधले कंटेंट झालेले आहेत त्याचे आपण स्पेशल व्हिडिओ तयार केलेले आहेत। जर तुम्ही ते पाहिले नसतील तर त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते, ती तुम्ही नक्की पहा। ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आणि इनब्रीडिंग डिव्हाइसेस, म्हणजे ज्यावेळेला रिप्रोडक्शन प्रोसेस सुरू असते त्या प्रोसेसमध्ये जे सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन होतं, हे सेल्फ आणि क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी प्लांट्समध्ये काही सेपरेट किंवा स्पेशल अडॅप्टेशन झालेले असतात। मग ते अडॅप्टेशन्स कोणकोणते असतात, त्या अडॅप्टेशन्सवरून ते काही डेफिनेशन्स तयार केलेले आहेत, ज्या डेफिनेशन्स तुम्हाला पेपरला स्पेशली थेरॉटिकली विचारले जाऊ शकतात किंवा CET नीटला ह्याच्यावरती क्वेश्चन असू शकतो। मग त्या डेफिनेशन्स कोणत्या आहेत ते आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। चल पाहूया। पहिला पॉईंट असेल इनब्रीडिंग डिव्हाइसेस, ठीक आहे, किंवा कॉन्ट्रिव्हन्स फॉर सेल्फ पॉलिनेशन। आता याच्यामध्ये दोन टाइप्स येतील किंवा दोन पॉईंट्स येतील। त्यातला पहिला असेल होमोगॅमी और बायसेक्शुअलिटी। नावातच मीनिंग लिहिलेलं आहे, होमो मीन्स सिमिलर, गॅमी मीन्स गॅमेट, म्हणजे असे फ्लावर्स की ज्या फ्लावर्समध्ये स्टॅमेन्स आणि कार्पेस हे दोन्हीही प्रेझेंट असतात आणि हे दोन्हीही ॲट द सेम टाइम मॅच्युअर होऊ शकतात। ठीक आहे, अशी जर एखाद्या फ्लॉवरमध्ये कंडिशन असेल की मेल आणि फिमेल म्हणजे स्टॅमेन्स आणि कार्पेल्स बोथ आर मॅच्युअर्ड सेम टाइम, दॅट इज कॉल्ड ॲज अ होमोगॅमी और बायसेक्शुअलिटी। मग असे कोणते फ्लावर्स आहेत तर फॉर एक्झाम्पल मिराबिलिस, मिराबिलिस जलापा, ठीक आहे, एक्सेट्रा। त्यानंतर सेकंड येईल क्लेस्टोगॅमी। ठीक आहे, क्लेस्टोगॅमीमध्ये विशेष काय असेल तर हे फ्लावर असतं हे बायसेक्शुअल असतं। आता बायसेक्शुअल म्हणजे काय आत्ताच पाहिलं आपण। बायसेक्शुअल म्हणजे असं फ्लावर की ज्या फ्लावरमध्ये मेल आणि फिमेल बोथ आर प्रेझेंट, बोथ गॅमेट्स और बोथ सेक्सेस आर प्रेझेंट। मग असे फ्लावर जे असतात अशा फ्लावरमध्ये मेल आणि फिमेल हे गॅमेट्स किंवा हे दोन्ही सेक्सेस प्रेझेंट असतात, पण ते जे पॉलिनेशन करतात हे पॉलिनेशन फक्त त्याच फ्लावर पुरतं मर्यादित असतं। म्हणजे क्लेस्टोगॅमी ही शक्यतो कुठल्या पॉलिनेशनसाठी वापरली जाते तर सेल्फ पॉलिनेशनमध्ये। म्हणजे इथं स्पेशली जे फॉरेन पॉलन ग्रेन्स असतात या सगळ्या फॉरेन पॉलन ग्रेन्सला जी एंट्री असते ही प्रिव्हेंट केलेली असते, म्हणजे प्रिव्हेंट द एंट्री ऑफ अ फॉरेन पॉलन ग्रेन्स, कारण हे परमनंटली क्लोज असतात। ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये जे पॉलिनेशन होईल ते फक्त तिथल्याच मेल आणि फिमेल सेक्सेसमध्ये होऊ शकतं। असे कुठलं प्लांट्स असू शकतं तर ऑक्झॅलिस, असे असंख्य प्लांट्स आहेत। हे झाले इनब्रीडिंग डिव्हाइसेस। त्यानंतर सेकंड पॉईंट कुठला येईल तर आउटब्रीडिंग डिव्हाइसेस। आउटब्रीडिंग डिव्हाइसेसमध्ये एक 4 डेफिनेशन्स तुम्हाला दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला पेपरला विचारल्या जाऊ शकतात। त्यातली पहिली असेल युनिसेक्शुअलिटी और डिक्लायनिंग। ठीक आहे, आता जसं इथं बायसेक्शुअलिटी होती तशी युनिसेक्शुअलिटी, म्हणजे याच्या नावातच मिनिंग लिहिलंय युनि मीन्स सिंगल, म्हणजे ह्याचं मिनिंग काय येणार असं प्लांट किंवा असं फ्लावर की ज्या फ्लावरमध्ये ॲट ए टाइम फक्त एकच सेक्स असू शकतो, आयदर तो मेल असेल और तो फिमेल असेल। म्हणजे ह्याच्यामध्ये परत दोन टाईपचे फ्लावर्स किंवा दोन टाईपचे प्लांट्स तुम्हाला सापडू शकतात। त्यातला पहिला येतो मोनोशियस, दुसरा येतो डायोशियस। मग मोनोशियस प्लांट म्हणजे कसं, त्याचं बेस्ट एक्झाम्पल दिलं मेज। मेजचं प्लांट तर तुम्हाला माहीतच आहे। त्या प्लांटमध्ये शक्यतो मेल आणि फिमेल हे दोन्हीही फ्लावर्स एकाच प्लांटवर असतात, पण ते बोथ आर सेपरेटेड, म्हणून ते कसे झाले मोनोशियस झाले। तर डायोशियसमध्ये एक्झाम्पल दिले पपया। पपयाची झाड जर पाहिली तर मेल प्लांट आणि फिमेल प्लांट बोथ आर सेपरेटेड, म्हणजे ह्या दोघांमध्ये डिफरन्स पाहिला तर मेल अँड फिमेल फ्लावर्स आर सेपरेटेड बट दे आर प्रेझेंट ऑन अ सिंगल प्लांट, बट डायोशियसमध्ये बोथ मेल अँड फिमेल प्लांट्स आर सेपरेटेड, सो मोनोशियस अँड डायोशियस। त्यानंतर सेकंड डेफिनेशन येईल सेल्फ स्टरिलिटी। आता स्टरिलिटी तुम्हाला माहीतच आहे, स्टरिलिटी दॅट इज अ नॉन फंक्शनल, दे आर नॉट यूज्ड फॉर द रिप्रोडक्शन प्रोसेसेस। म्हणजे जिथं स्टरिलिटी हा शब्द येतो तिथं ते जे गॅमेट्स असतात ते कुठलंही रिप्रोडक्शनचं काम करण्यासाठी हेल्प करू शकत नाही। मग सेल्फ स्टरिलिटी म्हणजे काय तर असे फ्लावर्स की ज्या फ्लावर्समधले जे पोलन ग्रेन्स असतात, पोलन ग्रेन्स तर डेव्हलप होतात, पण ते पोलन ग्रेन ज्यावेळेला पॉलिनेट होऊन तिथल्या स्टिग्मावर पडतात, त्याच फ्लावरच्या स्टिग्मावर पडतात, तर तो जो स्टिग्मा असतो तो स्टिग्मा त्या पोलन ग्रेन्सला डेव्हलप करू शकत नाही बिकॉज ऑफ एनी जेनेटिक प्रॉब्लेम। ठीक आहे, मग अशा फ्लावर्ससाठी शक्यतो कुठली मेथड वापरली जाते तर क्रॉस पॉलिनेशन। मग सेल्फ स्टरिलिटी दाखवणारे प्लांट्स कुठले असतील, फ्लावर्स कुठले असतील तर टोबॅको असेल किंवा ऑर्किड असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा। त्यानंतर नेक्स्ट येते हेटेरोस्टाइली।
आता हेटेरो मीन्स तुम्हाला माहीतच आहे, हेटेरो मीन्स डिसिमिलर और डिफरंट. स्टाइली, स्टाईल माहीतच आहे. मग हेटेरो स्टाइली म्हणजे काय, तर फ्लावर्स विथ अ डिफरंट लेंथ ऑफ अ स्टाईल और स्टॅमिन्स. म्हणजे असं फ्लावर की ज्या फ्लावरमध्ये जी स्टाईल असेल किंवा जो स्टॅमिन असेल ह्या दोघांची लेंथ कशी असेल, कमी किंवा जास्त असू शकते. त्याचं एक्झाम्पल येईल प्राईम रोज किंवा जस्मिन एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि त्यानंतर लास्ट डेफिनेशन आहे डायकोगॅमी. बाळांनो, याच्यावरती CETला हमखास क्वेश्चन विचारला जातो. डायकोगॅमी म्हणजे काय, असे फ्लावर्स की जे फ्लावर्स बायसेक्शुअल असतात. अशा फ्लावर्समध्ये अँथर आणि स्टिग्मा मॅच्युअर असतो, मॅच्युअर होतो, पण तो कसा होतो, डिफरंट टाईममध्ये. बघा, आपण ह्याच्या बरोबर अपोजिट ही डेफिनेशन पाहिली होती, जिला काय म्हटलं होतं, होमोगॅमी, ह्याला म्हटलंय डायकोगॅमी. आता डायकोगॅमीमध्ये पुन्हा एकदा सांगते की बोथ अँथर अँड स्टिग्मा आर मॅच्युअर बट ॲट डिफरंट टाईम. मग ह्याचे पुन्हा दोन टाईप पडलेत. पहिला असेल प्रोटँड्री, दुसरा असेल प्रोटोगायनी. प्रोटँड्री मीन्स वॉट, तर असे फ्लावर्स की ज्या फ्लॉवर्समध्ये अँड्रोशियम मॅच्युअर्ड अर्लियर दॅन गायनोशियम. अँड्रोशियम इज अ मेल पार्ट, गायनोशियम इज अ फिमेल पार्ट. म्हणजे असे फ्लावर्स की ज्या फ्लावर्समध्ये मेल पार्ट मॅच्युअर्ड होतो अर्लियर दॅन फिमेल पार्ट. ठीक आहे, असे कोणते फ्लावर्स आहेत, तर तो सनफ्लावर येऊ शकतो किंवा ती जवारसुद्धा येऊ शकते, एक्सेट्रा एक्सेट्रा. त्याच्याबरोबर अपोजिट दुसरी डेफिनेशन दिली आहे प्रोटोगायनी. प्रोटोगायनी म्हणजे काय, तर बरोबर अपोजिट प्रोटँड्री, प्रोटो बिफोर गायनी गायनोशियम. म्हणजे असं की गायनोशियम इज मॅच्युअर अर्लियर दॅन अँड्रोशियम. म्हणजे असे फ्लावर्स की ज्या फ्लावर्समध्ये गायनोशियम अँड्रोशियमच्या अगोदरच मॅच्युअर्ड होतो. जसं प्रोटँड्री म्हणजे काय सांगितलं, अँड्रोशियम गायनोशियमचा अगोदर मॅच्युअर्ड होतो, तसं प्रोटोगायनी म्हणजे काय, तर गायनोशियम अँड्रोशियमच्या अगोदर मॅच्युअर्ड होतो. ह्या दोन डेफिनेशन लक्षात ठेवा. ह्याचं एक्झाम्पल येईल मस्टर्ड किंवा अशा असंख्य प्लांट्स आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा. आता बाळांनो, या पूर्ण पॉईंटवर तुम्हाला शॉर्ट नोट किंवा डेफिनेशनसाठी 100% क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा CETसाठी ह्याच्या डेफिनेशन देऊन तुम्हाला ह्याची नावं विचारली जाऊ शकतात. तर जमलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा ह्या डेफिनेशन पुस्तकात हायलाइट्स करून घ्या. आता नेक्स्ट पॉईंट असेल फर्टिलायझेशन. ठीक आहे, आता फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर मेल गॅमेट इज फ्युज्ड विथ फिमेल गॅमेट, देन फॉर्मेशन ऑफ अ एम्ब्रियो और झायगोट. आता हे जर पाहिले तर हे आहेत गॅमेट्स, आणि गॅमेट्स हे नेहमी हॅप्लॉइड कंडिशनमध्ये असतात. म्हणजे तुम्ही त्या डेफिनेशनला थोडंसं चेंज करून काय सांगू शकता, तर हॅप्लॉइड मेल गॅमेट इज फ्युज्ड विथ द हॅप्लॉइड फिमेल गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड एम्ब्रियो और झायगोट. बरोबर, ही झाली डेफिनेशन कशाची, फर्टिलायझेशनची. बरोबर, पण आपण आत्ता स्टडी करतोय रिप्रोडक्शन, स्पेशली कुठल्या प्लांट्समधलं, तर ते प्लांट्स कुठलं असेल तर अँजिओस्पर्मिक प्लांट. आणि अँजिओस्पर्मिक प्लांट हे असं आहे की ज्याच्यामध्ये जो ॲनाट्रोपोस ओव्हिल असतो, त्या ॲनाट्रोपोस ओव्हिलमध्ये जे फर्टिलायझेशन होतं हे फर्टिलायझेशन डबल होत असतं. डबल म्हणजे ॲट ए टाईम 2 वेळा होऊ शकतं. म्हणजे इथं तुम्ही जो पॉईंट स्टडी करणार आहे ह्या पॉईंटचं नाव काय असेल, तर डबल फर्टिलायझेशन. ठीक आहे, मग आता सर्वात पहिल्यांदा डबल फर्टिलायझेशन हे कुणी शोधलं, तर सायंटिस्टचं नाव आहे नावाची. ठीक आहे, आणि ह्यांनी हे स्टडी करण्यासाठी कुठलं प्लांट यूज केलं, तर लिलियमची स्पीसीज वापरली. मग डबल फर्टिलायझेशन ज्या वेळेला होत असतं, समजा आपण जर ते डायग्रामॅटिकली स्टडी करायला घेतलं, तर डायग्रामॅटिकली समजा हा ॲनाट्रोपोस ओव्हिल आहे, हा आणि हा ॲनाट्रोपोस ओव्हिल समजा एखाद्या ओव्हरीमध्ये आहे. एक जस्ट इमॅजिन करू की ही जे आउटलाईन आहे ही कशाची असेल, तर ओव्हरीची असेल, आणि हा जो वरचा रिजन असेल ही काय असणार आहे, ह्याची स्टाईल असणार आहे. आता अशा स्टाईलमध्ये जसं तुम्ही डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईटमध्ये पाहिलं होतं की जो पोलन ग्रेन असतो, जो 2 सेल्ड पोलन ग्रेन असतो, हा पोलन ग्रेन त्याचं पॉलिनेशन होतं आणि तो स्टिग्मावरती पडतो. स्टिग्मावरती तो पडल्यानंतर तिथलं जे शुगरी मटेरियल असेल तिथलं सायटोप्लाझम काय करतं, ते ॲब्सॉर्ब करतं, आणि जे एंटाईन असते ती एंटाईन पोलन ट्यूब फॉर्म करते जर्म पोअरमधून. ठीक आहे, मग अशा जर्म पोअरमधून जी पोलन ट्यूब फॉर्म होते, ही पोलन ट्यूब स्टिग्मावरती जो पोलन ग्रेन असतो तिथून ती स्टाईल थ्रू खाली यायला सुरुवात होते. आता खाली आल्यानंतर ती जी पोलन ट्यूब आहे, समजा आपण असं इमॅजिन करूया, ही जी ट्यूब आहे ही पोलन ट्यूब असेल, आणि अशा पोलन ट्यूबमध्ये तुम्ही जर डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट हा पॉईंट व्यवस्थित पाहिला असेल,
तर त्यामध्ये आपण असं सांगितलं होतं की प्रत्येक पोलन ट्यूबमध्ये 3 न्यूक्लियस असतात, त्यातलं एक न्यूक्लियस असतं हे नॉन मोटाईल असतं आणि ह्याच्यावरचे 2 न्यूक्लियस असतात हे देखील नॉन मोटाईल असतात, पण दे आर फंक्शनल, ज्याला आपण काय म्हणतो मेल गॅमेट. आणि हे जे न्यूक्लियस असेल ह्याचं नाव होतं ट्यूब न्यूक्लियस. ठीक आहे. आता या मेल गॅमेट आणि ट्यूब न्यूक्लियसला तुम्ही जर कम्पेअर केलं तर मेल गॅमेट हे फंक्शनल आहे आणि ट्यूब न्यूक्लियस हे नॉन फंक्शनल आहे. पण ज्या वेळेला ही पोलन ट्यूब मॅच्युअर्ड होऊन खाली येते, ती पोलन ट्यूब ज्या वेळेला फॉर फर्टिलायझेशन एखाद्या ॲनाट्रोपोस ओव्हिलमध्ये एंट्री करते, आता ती एंट्री कन्फर्म नसते. मग ही एंट्री किती टाईपनी होऊ शकते, तर एंट्री ऑफ पोलन ट्यूब 3 टाईपची असू शकते. एक आहे जी मायक्रोपाईल थ्रू होऊ शकते, म्हणजे ही जी पोलन ट्यूब आहे ही पोलन ट्यूब सराउंडिंग रिजनमधून येऊन मायक्रोपाईलमधून आतमध्ये एंट्री करू शकते. दुसरे आहे चलाझोगॅमी किंवा चलाजा थ्रू जर एंट्री होत असेल तर ही पोलन ट्यूब डायरेक्ट इथल्या सेलला बस्ट करून ह्या एम्ब्रिओ सॅकमध्ये एंट्री करू शकते. आणि राहिला इंडेग्युमेंट, म्हणजे इंडेग्युमेंट थ्रू जर पोलन ट्यूब एंट्री करणार असेल तर ही पोलन ट्यूब या कडेच्या साईडने इथं येते आणि ह्या आउटर आणि इनर इंडेग्युमेंटमधून एंट्री करून इथल्या सेल बस्ट करून ती काय करते एम्ब्रिओ सॅकमध्ये इझिली एंट्री करू शकते. मग ह्याच्यावर तुम्हाला CETला प्रश्न येऊ शकतो, तो कसा असेल, तर एंट्री ऑफ पोलन ट्यूब बाय मायक्रोपाईल इज कॉल्ड ॲज, ह्याला काय म्हणतात तर इट्स कॉल्ड ॲज अ पोरोगॅमी. चलाजा थ्रू झाली इट्स कॉल्ड ॲज अ चलाझोगॅमी आणि जर इंडेग्युमेंट थ्रू झाली इट्स कॉल्ड ॲज अ मेसोगॅमी. आपण आता ती स्टडी करणार आहे. ही पोलन ट्यूबची एंट्री शक्यतो कुठल्या टाईपनी पाहणार आहोत, तर पोरोगॅमी, म्हणजे कुठल्या टाईपनी तर मायक्रोपाईलमधून. मग समजा ही जी पोलन ट्यूब आहे ही पोलन ट्यूब काय होणार आहे, जशी जशी मॅच्युअर्ड होत जाईल, जशी जशी तिची लेंथ वाढत जाईल तशी तशी ही पोलन ट्यूब काय करणार आहे, ह्या कडेच्या साईडनी काय करणार आहे, ह्या मायक्रोपाईलमधून एंट्री करणार आहे. असं आपण इमॅजिन करूया. आणि ही काय झाली इथे पोलन ट्यूब आली. अशा पोलन ट्यूबमध्ये काय असणार आहे तर सायटोप्लाझम असणार आहे. आणि ह्या सायटोप्लाझम बरोबर ह्याच्यामध्ये किती न्यूक्लियस असणार आहेत, 3 न्यूक्लियस, एक ट्यूब न्यूक्लियस आणि 2 मेल गॅमेट्स. म्हणजे हे 2 त्या पोलन ट्यूब बरोबर खाली येणार आहेत. कुठल्या एंट्रीपाशी तर मायक्रोपाईलच्या एंट्रीपाशी. ठीक आहे. आता इथं आल्यानंतर बघा पुढची डेफिनेशन काय येईल. हे जे 3 न्यूक्लियस आहेत किंवा हे जे 2 मेल गॅमेट्स आहेत, हे 2 मेल गॅमेट्स स्पेशली जे ट्रॅव्हलिंग करतात हे कुणा थ्रू करतायत तर पोलन ट्यूब थ्रू करतायत. म्हणून अशा डेफिनेशनला काय म्हटलं किंवा अशा प्रोसेसला काय म्हटलं, इट्स कॉल्ड ॲज अ सिफोनोगॅमी. म्हणजे डेफिनेशनमध्ये काय येईल, ड्युरिंग फर्टिलायझेशन during fertilization the male gametes are traveled or transferred through pollen tube called as a siphonogamy. त्यानंतरची नेक्स्ट डेफिनेशन काय येईल बघा, ही जी पोलन ट्यूब आहे ही पोलन ट्यूब कुठं येऊन थांबू शकते, कारण हे जे ओपनिंग आहे इट्स अ मायक्रोपाईल ओपनिंग. स्पेशली कशासाठी असतं तर पोलन ट्यूबच्या एंट्रीसाठी असतं. मग ही पोलन ट्यूब इथं आल्यानंतर इथं जे असेल इथं हा बल्की रिजन काय करणार आहे, ह्या पोलन ट्यूबला काय करणार आहे तिथे थांबवणार आहे. आता ह्या बल्की रिजनमध्ये काय असणार आहे, सायटोप्लाझम, बरोबर. अशा ह्या पोलन ट्यूबमधलं सायटोप्लाझम ह्या न्यूक्लियस म्हणजे द सायटोप्लाझम ऑफ पोलन ट्यूब इज ॲब्सॉर्ब्ड न्यूसेलर सेल्स अँड दीज न्यूसेलर सेल्स आर बस्ट. म्हणजे या पोलन ट्यूबमधलं जे सायटोप्लाझम असेल हे सगळं सायटोप्लाझम ह्या न्यूसेलर सेल्स ॲब्सॉर्ब करतात आणि त्या बस्ट होतात. आणि बस्ट झाल्यानंतर दॅट टाईम द पोलन ट्यूब इज एंटर इनटू द एम्ब्रिओ सॅक व्हाया सिनर्जिड्स. म्हणजे ही जी पोलन ट्यूबची एंट्री होणार आहे ही पोलन ट्यूबची एंट्री कुणा थ्रू होणार आहे, ही जी पोलन ट्यूबची एंट्री होणार आहे ही पोलन ट्यूबची एंट्री कुणा थ्रू होणार आहे तर सिनर्जिड्स थ्रू होणार आहे. पण आता सिनर्जिड पाहिला तर सिनर्जिड इज अ नॉन फंक्शनल सेल जी पूर्णपणे कव्हर केलेली आहे. मग अशी जी सिनर्जिड सेल असते ही सिनर्जिड सेल, या सिनर्जिड सेलमधलं
स्पेशली ही जी पोलन ट्यूब असते ही पोलन ट्यूब सायटोप्लाझम ॲब्सॉर्ब करते आणि ॲब्सॉर्ब केल्यानंतर ही जी पोलन ट्यूब असते ही पोलन ट्यूब सिनर्जिड सेलमध्ये बस्ट होते आणि बस्ट झाल्यानंतर ही जी सिनर्जिड सेल असते या सिनर्जिड सेलमधून ही जी पोलन ट्यूब असते ही पोलन ट्यूब काय करते एम्ब्रियो सॅकमध्ये इझिली एंट्री करते. एंट्री केल्यानंतर हा जो पोलन ट्यूबमधला हा जो ट्यूब न्यूक्लियस असतो हा ट्यूब न्यूक्लियस ही प्रोसेस सुरू असतानाच काय होऊन जातो डिजनरेट होतो. आता राहिले कोण खाली तर 2 मेल गॅमेट्स. त्यातला जो फर्स्ट मेल गॅमेट असतो आफ्टर द एंट्री ऑफ अ पोलन ट्यूब इनटू द एम्ब्रियो सॅक देन द फर्स्ट मेल गॅमेट इज फ्यूज्ड विथ द एग सेल. म्हणजे ह्या पोलन ट्यूबमधला हा जो फर्स्ट मेल गॅमेट असतो हा फर्स्ट मेल गॅमेट जाऊन या एम्ब्रियो सॅकमधल्या फंक्शनल सेलला काय होतो जाऊन फ्यूज होतो. मग ती फंक्शनल सेल कुठली असेल तर एक सेल. जी एक सेल कशी आहे हॅप्लॉइड आहे म्हणजे हा कोण झाला हा सुद्धा हॅप्लॉइड कोण झाला मेल गॅमेट झाला. म्हणजे ह्या दोघांचं फ्युजन होऊन जे तयार होणार हे कसं असणार हॅप्लॉइड प्लस हॅप्लॉइड इज इक्वल टू डिप्लॉइड. म्हणजे इथं काय फॉर्म होणार आहे एम्ब्रियो. हे झालं कसलं फर्टिलायझेशन इट्स कॉल्ड ॲज अ फर्स्ट फर्टिलायझेशन ऑल्सो इट्स कॉल्ड ॲज अ सिनगॅमी. म्हणजे ह्याची डेफिनेशन काय येणार आहे व्हेन द हॅप्लॉइड एग सेल इज फ्यूज्ड विथ द हॅप्लॉइड मेल गॅमेट टू फॉर्म अ डिप्लॉइड एम्ब्रियो और झायगोट इज कॉल्ड ॲज अ सिनगॅमी और फर्स्ट फर्टिलायझेशन. आता हे फर्स्ट फर्टिलायझेशन झाल्यानंतर राहिले किती मेल गॅमेट एकच मेल गॅमेट जो सेकंड असतो. हा सेकंड मेल गॅमेट सुद्धा ह्या एम्ब्रियो सॅकमध्ये एंट्री करतो आणि सेकंड जी फंक्शनल सेल आहे त्या फंक्शनल सेलला काय करते अटॅच होतो. आता अटॅच झाल्यानंतर इथं काय लिहिता येईल आपल्याला दीज आर अ सेकंड मेल गॅमेट. बरोबर. असा सेकंड मेल गॅमेट जो हॅप्लॉइड असतो जो कुणाला फ्यूज होतो तर डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियसला. म्हणजे आपण ज्यावेळेला अनाट्रोपोसोफिलचं स्ट्रक्चर पाहिलं होतं त्यावेळेला सांगितलेलं आपण रिअरेंजमेंटमध्ये ज्या सेंटरच्या 2 सेल असतात त्या जर फ्यूज झाल्या तर तो सेकंडरी न्यूक्लियस असतो. म्हणजे इथं जरी सिंगल सेल असली तरी एका सिंगल सेलमध्ये 2 न्यूक्लियस आहे. मग हे 2 न्यूक्लियस प्लस हा सिंगल किंवा हॅप्लॉइड जो मेल गॅमेट असतो दे बोथ आर फ्यूज्ड विथ इच अदर आणि जे तयार होईल ह्याचा रिझल्ट तुम्हाला काय पाहायला भेटेल ह्या दोघांचं जर फ्युजन झालं तर ह्या फ्युजनमध्ये तुम्हाला काय सापडेल जो तयार होईल हा कसा असेल मुलांनो ट्रिप्लॉइड असेल. ट्रिप्लॉइड का म्हटलंय कारण हा डिप्लॉइड आणि हा हॅप्लॉइड ह्या दोघांचं मिळून काय तयार होणार आहे ट्रिप्लॉइड जो काय म्हणून ओळखतात प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. म्हणजे हे जे सेकंड फ्युजन होतं इट्स कॉल्ड ॲज अ सेकंड फर्टिलायझेशन किंवा ट्रिपल फ्युजन. ट्रिपल फ्युजन का म्हटलंय कारण सेकंडरी न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस आणि मेल गॅमेटचे 1 न्यूक्लियस ह्या दोघांचं फ्युजन होतं आणि शेवटी काय तयार होते ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. म्हणजे तुम्ही असं सांगू शकता की फर्स्ट फर्टिलायझेशनचा जो रिझल्ट असतो त्याच्यामधून काय मिळतो एम्ब्रियो आणि सेकंड फर्टिलायझेशनचा जो रिझल्ट असतो त्याच्यातून मिळतो एंडोस्पर्म. ठीक आहे. आता बाळांनो तुम्हाला ह्या पूर्ण पॉईंटवर प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो डिफाईन डबल फर्टिलायझेशन एक्सप्लेन प्रोसेस इन डिटेल अँड गिव्ह इट सिग्निफिकन्स. बघा आपण मगाशी पाहिलं फर्टिलायझेशनची डेफिनेशन पण आपण हे पाहिलंच नाही डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय. तर ज्या वेळेला तुम्ही डबल फर्टिलायझेशनची डेफिनेशन लिहिणार आहात त्यावेळेला हे 2 पॉईंट तुम्हाला एकत्र करावे लागतील कारण ह्यातला एक पॉईंट पाहिला इट्स जस्ट ओनली फर्टिलायझेशन. मग डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय बघा मेल गॅमेट किंवा फर्स्ट मेल गॅमेट इज फ्यूज्ड विथ द एग सेल टू फॉर्म झायगोट अँड किंवा एम्ब्रियो and second male gamete is fused with the secondary nucleus to form a primary endosperm nucleus. ह्या दोघांना मिळून काय म्हटलंय द बोथ आर कॉल्ड ॲज द डबल फर्टिलायझेशन. आता राहिला पॉईंट कुठला तर ह्या पॉईंटचा सिग्निफिकन्स. सिग्निफिकन्समध्ये काय सांगू शकता तर हे स्पेशली फक्त कुठं होतं अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये. ठीक आहे. असं डबल फर्टिलायझेशन आहे की ज्या फर्टिलायझेशनमध्ये बोथ मेल गॅमेट्स आर युज्ड. ठीक आहे.
त्या दोन्ही मेल गॅमेट्सपासून काही ना काही रिझल्ट मिळतो. मग फर्स्ट फर्टिलायझेशनचा रिझल्ट काय मिळतो तर एम्ब्रिओ, सेकंड फर्टिलायझेशनचा रिझल्ट काय मिळतो तर एंडोस्पर्म. ठीक आहे, असे तुम्हाला सिग्निफिकन्ससुद्धा लिहिता आले पाहिजे. जर तुम्हाला ह्या पॉईंटबद्दल काही क्युरीज असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.